नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. लास्ट लेक्चरमध्ये आपण सफिक्सेसच्या बद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिली होती. ठीक आहे, प्रायमरी सफिक्स काय असतो, सेकंडरी सफिक्स काय असतो. आज आपल्याला पाहायचं आहे. सांगितलं होतं की होमोलोगस सिरीज बघायची आहे. ठीक आहे, तर होमोलोगस सिरीजला आपण सुरुवात करूया. बघा, तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, एकदम सोपं आहे. मी काही कंपाऊंड्स काढतो. बघा, पहिला आपला CH3OH, त्याला आपण मिथेनॉल म्हणतो. त्याच्यानंतर आहे CH3CH2OH, याला आपण इथेनॉल म्हणतो. CH3CH2CH2 आणि OH, याला आपण प्रोपॅनॉल म्हणतो. CH3CH2CH2 आणि हा OH, याला आपण ब्युटानॉल म्हणतो. ठीक आहे, आता हे चार कन्सिडर करूया. याच्यामध्ये बघा, सिरीज ऑफ कंपाऊंड आहे. सिरीज ऑफ कंपाऊंड मध्ये काय काय दिसतं बघा आपल्याला. त्याच्यातला जो फंक्शनल ग्रुप आहे, ठीक आहे, काय हा जो फंक्शनल ग्रुप आहे म्हणजे जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, सगळ्यांमध्ये सेमच आहे की नाही. सगळ्यांमध्ये फंक्शनल ग्रुप सेम आहे, बरोबर. तर अशी सिरीज काय, अशी सिरीज ऑफ कंपाऊंड ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप सेम असतो. काय असतो? फंक्शनल ग्रुप सेम असतो. पण आता याच्या आणि याच्यामध्ये फरक काय बघा. इथं CH3OH होतं, इथं बघा, इथं CH3, इथं OH आहे. पण हा जो CH2 युनिट आहे याच्यापेक्षा जास्त इथं ऍड झालेला आहे, बरोबर आहे. जर आता याच्या आणि याच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर याच्यात CH3CH2 होता, हे दोघं होते, पण हा काय झाला, एक्स्ट्राचा ऍड झालेला आहे. याच्यामध्ये पण तसंच काय झालंय, एक CH2 ऍड झालेला आहे. ठीक आहे, तर अशी सिरीज ज्याच्यामध्ये म्हणजे अशी सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप सेम असेल आणि तुमचे जे सक्सेसिव्ह मेंबर्स आहेत ते डिफर करतात एका CH2 युनिटनं. कशानं? एका CH2 युनिटनं. तर त्या सिरीजला आपण काय म्हणत असतो? होमोलोगस सिरीज म्हणत असतो. बघा, मी डेफिनेशन लिहितो. होमोलोगस series, a series of compound having same functional group and each successive member is differ by CH2 unit. ठीक है, is known as homologous series. त्याला आपण काय म्हणणार? होमोलोगस सिरीज. आता तुम्हाला जर कधी दिसला तर इथं अल्कोहोल होते सगळे, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त एक अल्डिहाइडची सिरीज दिली जाईल किंवा एखाद्या दुसऱ्या फंक्शनल ग्रुप असेल त्याची एक सिरीज दिली जाईल. त्याच्यामध्ये विचारलं जाईल की होमोलोगस सिरीज आहे किंवा नाही. ठीक आहे, ते तुम्हाला आन्सर करता आलं पाहिजे. एक्झाम्पल मध्ये बघा, हे झालं आपलं अल्कोहोलचं. ठीक आहे, तर आता याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. आता प्रॉपर्टीज काय असतात ह्याच्याबद्दल माहिती सांगायची झाली तर ह्याच्यामध्ये सगळे फंक्शनल ग्रुप सेम आहेत, म्हणजे सगळीकडे तुमचा हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. ठीक आहे, जर तुमचा हायड्रॉक्सिल ग्रुप प्रत्येक ठिकाणी सेम आहे तर तुमच्या केमिकल प्रॉपर्टीज काय असणार आहेत? सेम असणार आहेत. यांच्या ज्या केमिकल म्हणजे ते होमोलोगस सिरीज आहे त्यांच्यामध्ये काय केमिकल प्रॉपर्टीज सेम असणार आहेत. ठीक आहे, होमोलोगस सिरीज have सेम फंक्शनल ग्रुप. काय आहे? फंक्शनल ग्रुप कसा आहे? सेम आहे. सो they have same chemical properties. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा असतील? सेम असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, आता आपण काय म्हणलोय, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एका CH2 युनिटचा फरक आहे, याच्यामध्ये एका CH2. म्हणजे जसं जसं आपण सक्सेसिव्ह मेंबर ऍड करत जाऊ त्याच्यामध्ये काय ऍड होत चाललंय? एक CH2 युनिट ऍड होत चाललंय. म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट. कशा असणार आहेत? डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज असणार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, हे झालं फिजिकल प्रॉपर्टीज. आता फंक्शनल ग्रुप सेम आहे, सेम केमिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी पण कशा आहेत? डिफरंट आहेत. ठीक आहे, तर यांचा जो जनरल फॉर्म्युला येत असतो
जनरल फॉर्म्युला हे पण कसं असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे, तर ह्या झाल्या काही होमोलोगस सिरीज बद्दल इन्फॉर्मेशन. काही प्रॉपर्टीज आणखी काय विचारू शकतात त्याच्यामध्ये बघा. आता इथे जर आपण विचार केला तर बघा CH3OH याचं काहीतरी मास असेल बघा, कार्बन याचं काहीतरी मास असेल आणि आपण काय म्हणत आहोत, याच्यामधून इथं जर आलं एक मेंबरनं जर पुढे गेलो आपण तर त्याच्यामध्ये एक CH2 युनिट ऍड होत चालेल. काय CH2 युनिट ऍड होत चालेल. या CH2 युनिटचं मास असते बघा 14U. किती असते, 14U. तर आता जेव्हा आपण 14U ऍड करत जाऊ, म्हणजे ह्याचं काहीतरी मास असेल, इथं जेव्हा आलं तर आपल्याला 14U ऍड करावं लागेल. ठीक आहे, म्हणजेच काय, each member is differ by 14U मास. म्हणजे मास मध्ये पण डिफरन्स किती असणार आहे, 14U असणार आहे. काय काय बघितलं, होमोलोगस सिरीज काय असते त्याचं एक्झाम्पल बघितलं. सेम फंक्शनल ग्रुप, सेम केमिकल प्रॉपर्टी. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट असणार आहेत. का, कारण CH2 युनिट ऍड होत चाललेलं आहे आणि जे जनरल फॉर्म्युला असेल तो पण सेम असेल आणि जे CH2 युनिट ऍड होत चाललंय त्याच्यामुळे त्याच्या मेंबर मधला जो डिफरन्स आहे मासचा ते कसं आहे, 14U ना डिफर करत आहे. ठीक आहे, तर हे होतं होमोलोगस सिरीज बद्दल. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे प्रिफिक्सेस कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.